याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्याबरोबर जॉईन होतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, सेम वाचू, कष्ट वाचू आणि स्ट्रेस वाचू. तुमच्या कंपनीचा स्ट्रेस वाचू. आता भरपूर कंपन्या काय प्रॉब्लेममध्ये सध्याला आहेत की आमची टीम कामच करत नाही आहे. टीम काम करते, आम्ही नक्की काय करते? तुम्ही त्याच्यावरून काय कोणत्या पद्धतीने वॉच ठेवत आहात की जेणेकरून तुमची टीम आपोआप पळेल? साहेब, आम्ही पण टीम चालवतो. आमच्याही कंपनीमध्ये कमीत कमी 11 लोक काम करत आहेत या गोष्टीसाठी की तुमची कंपनी कशी वाढवावी. तुमचा कस्टमर तुमची जी टीम आहे ती कशासाठी काम करते? सेल वाढण्यासाठी नाही. आमची टीम तर कधी सेल वाढण्यासाठी काम करत नाही. आमची काम करते कस्टमरचा बेनिफिट कसा वाढेल या कारणासाठी काम करते. आणि तुमची टीम काम करते सेल करण्यासाठी. तर सेल करण्यासाठी टीमला कधीही पाठवू नका. समोरच्या कस्टमरचा बेनिफिट काय ते विकण्यासाठी पाठवा. तुम्ही असं काय प्रोव्हाइड करता की तुमच्या कस्टमरचा फायदा झाला पाहिजे. या कारणासाठी भरपूर लोक आमच्याबरोबर जॉईन होतात. तुमच्या कंपनीमध्ये आम्ही थर्ड आयसारखं काम करतो. लक्षात घ्या, थर्ड आय म्हणजे नक्की काय? तर तुमच्या टीमला आम्ही जे काय तुमच्या कंपनीचा बेनिफिट आहे तो कसा विकावा, त्यामुळे तुमच्या कंपनीमध्ये लाखो करोडचा टर्नओव्हर कसा होईल या कारणासाठी भरपूर लोक आमच्याबरोबर जॉईन होतात. तुम्ही म्हणाल की सर सध्याला आमचा काही सेल नाही तर लाखो करोड कुठलं रुपये येणार? याच कारणासाठी लोक आमच्याबरोबर जॉईन होतात. लॉस मेकिंग कंपनी प्रॉफिट मेकिंग कशी करण्याची या कारणासाठी आम्ही बरोबर जॉईन करतो. लक्षात घ्या लोक. तर पहिला विषय तो लक्षात घ्या की टीममध्ये काय करताना भरपूर लोक म्हणतात की एम आर आणि मॅनेजर हे दिशाभूल करण्यासाठीच असतात. नाही साहेब, लक्षात घ्या. भरपूर लोकांना असं वाटतं की एम आर मॅनेजर माझी दिशाभूल करते. प्रत्येक ओनरला ही घटना आहे. लक्षात घ्या. आतल्या मनाला वाटतं की माझी जी टीम आहे ना ही मला दिशाभूल करते. असं नाही साहेब, लक्षात घ्या. टीम कोणी हायर केली? टीम तुम्हीच हायर केली ना, मग दिशाभूल कशी करेल? तुम्ही घेऊ नका. टीम दिशाभूल कशाला करते? तर तुमच्या कंपनीमध्ये तुमचे जे काही टीम आहे तुम्ही त्या पद्धतीनं सक्षम निवडा. नसेल तर त्या पद्धतीची हायरिंग स्ट्रॅटेजी घ्या. अशी हायरिंग काय स्ट्रॅटेजी घ्या की लक्षात घ्या तुमची टीम कधी खराब निघणार नाही. तुमची टीम तुम्हाला कधी चिडवणार नाही की बाबा सर आमचा जो ओनर आहे ना तो फार चुकीच्या पद्धतीने कामकाज करतो आहे किंवा ओनरच व्यवस्थित कामकाज करत नाही. नाही, तुम्हाला अशी टीम मिळेल. लक्षात घ्या की जी हायरिंग स्ट्रॅटेजी जर चांगली बसवली तर तुमची टीम तुमच्याच फक्त ध्येयासाठी कामकाज करेल. तुमच्या ध्येयासाठी कामकाज करेल. त्यांचं ध्येय तर वेगळंच आहे. लक्षात, त्यांचं ध्येय तुम्ही अचीव करणं हे कामकाज आहे नक्की. परंतु तुमचं ध्येय अचीव करणं हे त्या टीमचं कामकाज आहे. तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कामकाज कराल तेव्हा तुमची एम आर मॅनेजर तुमची दिशाभूल करण्यासाठी नाही तर तुमची कंपनीची ग्रोथ करण्यासाठी कामकाज करतील. मग ते कसं करायचं, काय करायचं, याच्यावर कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे की थर्ड टाईमला आम्ही कसं कामकाज करतो हे तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू. या कारणासाठी कंपनी आमच्याबरोबर जॉईन होते. तुमचा एकही एम आरचा पगार वाया जाणार नाही. पहिल्या दिवसापासून जॉईन झाल्यापासून काहीतरी आम्ही अशा स्ट्रॅटेजी देतो ना तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आयाम तयार होतो. या कारणासाठी लोक आमच्याबरोबर जॉईन होतात. दुसरा विषय तो लक्षात आहे का की राईट कस्टमर फॉर राईट वर्क म्हणजे काय? आज कंडिशन अशी लक्षात आहे की आपण म्हणतो की एम आरला जॉईन केलं. एम आरला जॉईन केल्यानंतर त्याला काय करतो आपण की त्याला म्हणतो की जा डॉक्टरचा कॉल कर. परंतु त्या कॉलमधला जसं की 9 स्टेप असतात. सुरुवातीला त्याचा माइंडसेट कसा आहे, दुसरी गोष्ट डिमांड कशा पद्धतीने करतो, अशा की 9 स्टेप असतात माइंडसेटपासून ते डिमांडपर्यंत. ह्या 9 स्टेपमधला त्याला सर्वात आवडता मुद्दा कोणता आहे? त्याच्या अशा कोणत्या मुद्द्यावर कामकाज केलं तर तो व्यक्ती व्यवस्थित कामकाज करेल. दॅट इज द राईट टीम फॉर राईट वर्क. राईट पर्सनला राईट वर्क देणं फार गरजेचं आहे आणि हे आम्ही तुम्हाला देतो. लक्षात घ्या. तुमच्या एम आरमध्ये असा काही पॉईंट हुडकून काढतो की तो एम आर तुमच्याबरोबर जॉईंट होतो आणि तो लॉंग टर्म राहतो तुमच्याबरोबर. अजिबात तुमच्या हायरिंगसाठी चुकीची होणार नाही. 100% गॅरंटी सांगतो. तो एम आर तुमच्याबरोबर कायमस्वरूपी मग ते मॅनेजरची पण कथा आहेत. लक्षात घ्या. मॅनेजरही वेगळ्या पद्धतीने कामकाज करतोय. त्याला सेल करायला आवडत नाही. लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो लक्षात घ्या की तुमच्या टीमनं कधीही सेल्स करायसाठी जाऊच नाही. करायचं तर मार्केटिंग करा साहेब. मार्केटिंग हे लॉंग टर्म आहे. सेल्स हा शॉर्ट टर्म आहे. जर तुम्ही मार्केटिंगला उतरता तर समजून घ्या की तुम्ही ब्रँडिंगची पहिली स्टेज गाठलेली आहे. आणि जर तुम्ही सेल्समध्ये अडकला आहात तर आयुष्यभर सेल्समध्ये अडकत राहाल. ओनरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो ऑपरेशनमध्ये एवढा पॅक झालेला आहे की त्याला बाहेर पडायचा चान्स नाही कसला. कारण का तर तो एम आरमध्ये मॅनेजरमध्ये एवढा गुंतून गेलेला आहे की त्याला वाटतं की हे मला सगळे लोक गंडवायला तयार झालेले आहेत. म्हणजे आपण वेगळ्या अर्थाने घेतो शब्द. लक्षात घ्या. हो, रिॲलिटी ही लक्षात घ्या. भरपूर ओनर लोक ह्याच पद्धतीने बघतायत. तर तशी कंडिशन नाही. लक्षात घ्या. मार्केटमध्ये फार वेगळ्या पद्धतीने कामकाज आहे. प्रत्येक ओनर हा वेगवेगळ्या पद्धतीने कामकाज करतो. एम आर मॅनेजरला सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने जेव्हा तयार कराल तुमचं एम काय, तुमचं व्हिजन काय, तुमचं मिशन काय, त्याच्यावर तुमची टीम मिळत असते. पण तुमचं एम जर चुकीचं असेल तर तुम्हाला टीम त्याच पद्धतीने मिळेल. म्हणतात ना समविचारी लोकच एकत्र येतात. तुमच्या कंपनीत काय चाललं आहे, तुम्ही जर त्या पद्धतीने हायर करत आहात याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण त्याच विचाराचे आहात. स्वतःला बदला, स्वतःचा माइंडसेट बदला. लक्षात घ्या. काळाची गरज आहे तर तुमची कंपनी मोठ्या पद्धतीने जाईल. लक्षात घ्या. भरपूर मोठ्या पद्धतीने जाईल. अजून पुढचा पण सांगा म्हणजे टीमला सेल्स फ्री करा आणि मार्केटिंगला जॉईन करा. तुमच्या टीमला कधीही सेल्स करण्यासाठी सांगूच नका साहेब. पिक्चर क्लिअर करतो एकदम. तुमच्या टीमला सेल्स करण्यासाठी सांगूच नका. करायचं तर मार्केटिंग करा आणि हे करता येतं. आणि मार्केटिंग फार सोपं आहे. लक्षात घ्या. तुम्ही फक्त एंट्री करायची, जायचं डॉक्टरला फक्त काय करायचं, तुमचं जे काय मेसेज आहे तो त्याला द्यायचा आहे. दॅट इज द कॉन्टेंट मार्केटिंग. असते कॉन्टेंट मार्केटिंग करायला शिकवा. आज जे काय चाललेलं आहे सगळं कॉन्टेंट मार्केटिंग चाललं आहे. पुढारी येतात, भाषण सांगतात, काय करतात, कॉन्टेंट मार्केटिंग. दुसरी गोष्ट, एखादा दुसऱ्या कंपनीचा एम आर येतो, डॉक्टरशी बोलतो, चर्चा करतो, निघून जातो, काय करतो, कॉन्टेंट मार्केटिंग.
तुम्ही काय करत आहात? तुम्ही काय करताय? वस्तू विकताय, पैसे विकताय, ट्रिप विकताय, अजून वेगळ्या पद्धतीने काय काय विकतात. दॅट इज नॉट अ कॉन्टेंट मार्केटिंग सर. कॉन्टेंट मार्केटिंग मागं तुमचा पूर्णपणे असला पाहिजे 60% फोकस, म्हणजे दॅट इज द कन्सेप्ट. कंपनी आमची का तुम्हाला काय देणार आहे, असा काय बेनिफिट देणार आहे तुमची कंपनी. तुमचा जो डॉक्टर आहे तो तुमच्या कंपनीला जॉईंट होईल असा, दॅट इज द कन्सेप्ट, दॅट इज द कॉन्टेंट मार्केटिंग. हे फार जगात तुम्ही सर्च करा गुगलला की सगळ्यात जास्त कुठलं मार्केटिंग चालतं, तर कॉन्टेंट मार्केटिंग चालते साहेब. आणि आपण काय करतोय? आपण वस्तू विकतोय. प्रोडक्ट विकण्यामध्ये मजा नाही सर, अजिबात नाही. प्रोडक्ट विकू नका. समोरच्या टीमला विकायचं सांगायचं असेल तर लक्षात घ्या की कॉन्टेंट मार्केटिंग करायला शिकवा, अजिबात सेल करायला शिकू नका. दॅट इज द राईट स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी, फॉर MR टीम, फॉर मॅनेजर टीम. त्याच्यावर तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आयाम तयार होईल, तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये ग्रोथ होईल. समोरच्या कस्टमरचा आम्ही वेळ, पैसा, श्रम आणि कष्ट वाचवतो. तशात समोरच्या कस्टमरचा आम्ही वेळ, पैसा, श्रम, कष्ट वाचवतो. या कारणासाठी आम्हाला लोक भरपूर जॉईंट होतात. दॅट इज द यश नीती. यश नीती टीम ही फक्त याच कारणासाठी काम करते की तुमच्या कंपनीमध्ये एक थर्ड आय म्हणून कामकाज करते. तेही 1-2 दिवस नाही सर, वर्ष कामकाज करतो आम्ही कुठल्याही कंपनीबरोबर. तात्पुरतं कुठल्याही कंपनीवर आम्ही जॉईंट होत नाही, लॉंग टर्मसाठी आम्ही कामकाज करतो. म्हणून तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळा आयाम तयार करायचा असेल, जर तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे कस्टमर आणायचे असतील, वेगळ्या प्रकारची टीम हायर करायची असेल, वेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट आणायचे असतील, नक्की जॉईन करा. नक्कीच तुमची ग्रोथ 35% ते 68% पर्यंत येण्याची ही आमची जबाबदारी. जॉईन व्हा साहेब, 100%. थँक्यू.